नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवरती आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आणि आजपर्यंत तुम्ही जो मनापासून मला सपोर्ट केला त्यामुळं मी आपलं सर्वांचा आभार मानतो. तर बघा, आपण खेडेगावातील काही गमती जमती सणवार याविषयीच आपल्या चॅनलवरती माहिती देत असतो. त्याच्यामध्ये काही खेळ असतील किंवा गावातील जे जीवन असतं त्याच्यावरच आपण व्हिडिओ बनवत असतो. तर बघा, आज फिरायला चाललो आहे आम्ही आणि मला जोडी गंगाराम आहे. हाय करतोय गंगाराम हाय तुम्हाला. सर्वांना. आणि ज्ञानेश्वर पण आहे आपल्या हाय. जोडी. तर आम्ही चाललोय आता धरणावरती फिरायला. तर बघूया त्या धरणावरती काय काय आहे, तर धरणावरती काय राहणार आहे जे ते तुम्हाला दाखवणार आहे. तर चला बघूया. धरणाच्या आजूबाजूला शेती. आमच्या गावात आहे ना, म्हणजे जवळपास 2 धरणं आहेत, परंतु जे मोठं आहे ना ते थोडं लांब आहे. आणि हे जे छोटं धरण आहे ते गावाच्या पाठीमागच आहे. तर आम्ही आलो होतो फिरता फिरता, तुम्हाला दाखवतो. आजूबाजूला काही जास्त शेती दिसत नाही आहे, परंतु जेमतेम लोकांनी केलेली आहे शेती. बघा पाठीमागे तुम्हाला गहू दिसत असेल. त्याच्यानंतर इकडे समोर पण गहू आहे, तो पण दाखव. बघा समोर पण गहू केलेला आहे. कसं 4 महिन्याचं जे भात पीक असतं, भात, नागली, वराई, खुरसणी, त्याला जोडी हे गहू केले जाते. आणि जोपर्यंत धरणाला पाणी तोपर्यंतच गहू केला जातो. त्याच्यानंतर गव्हाचं पीक निघाल्यानंतर वांगे, टमाटे वगैरे असतातच. मित्रांनो, आता आपण खाली आलो इकडं. हे बघा पाठीमागे झाडी दिसत असेल आणि इकडे सुद्धा झाडी बघा. तर आमच्याकडे ना आंबे खूप असतात. कोकण पट्टा म्हटला म्हणजे इकडे आंबे असतात, त्यामध्ये गावठी आंबे भरपूर असतात. गंगारामान मी आलो होतो फिरत फिरत, तर मला इथं आंबा पण दिसला आहे. तर तो आंबा पण दाखवतो तुम्हाला. बघा हा बघा पाठीमागे त्याला मोहर आलेला आहे. तर आंब्याच्या सीझनमध्ये ना कोणी पण येऊन आंबे तोडून खातं आणि नुकसान पण तेवढंच करतात. आता तर सुद्धा कोणी काही सांगत नाही त्याला. तर आंब्यांना आता छोटे छोटे आंबे आले. हे बघा, छोटे छोटे आंबे आलेले आहे बघा. हे आंबे काही 15-20 दिवसात मोठे होतील. गंगाराम तुम्हाला माहिती देतोय, ते आता 15-20 दिवसामध्ये थोडे थोडे मोठे होत चालते. आणि पाठीमागे पण तुम्ही बघू शकता बेड्याचं झाड आहे, औषधी येते. अशा भरपूर वनस्पती आहेत आमच्याकडे जंगलामध्ये. परंतु कसं आहे, आपल्याला त्याचा काही म्हणजे जास्त उपयोग माहिती नाही. थोडाफार आहे आणि त्याच्यासाठी आपण त्याचा वापर करतोच. परंतु ज्या काही बाकी वनस्पती आहे त्यांची आपल्याला काही जास्त माहिती नाही. तर आंबे आहेत, त्याच्यानंतर हिरडा आहे, आता पाठीमागे तो बेड आहे. तर त्या बेड्याचा सुद्धा उपयोग केला जातो. हिरडा आहे, त्याच्यानंतर अनेक अशा वनस्पती आहेतच. तर बघा, आता जर आंबे आले तर त्या आंब्यांचा सुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवणारच आहे. पण आता सध्या मोहर आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला आमचं जंगल थोडंसं दाखवलं. म्हणजे हे जंगल नाही आहे, थोडीफार झाडी आहे. आणि इथून जर खाली गेलं तर मग खाली जास्त जंगल आहे. आणि आता कसं वेळ नाही आहे, माझी तब्येत थोडी डाऊन आहे, त्यामुळं मी खाली काही आता जास्त हिंडू शकत नाही. तर सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात आलो होतो फिरत फिरत, त्याच्यामुळं दाखवण्याचा प्रयत्न केला.